हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत आळू वडी। ही आळूची पानं आणली होती, वडीची पानं स्वच्छ मी धुवून घेतलेत। थोडीशी ना पिकलेत, थोडीशीच, पण तरी पण आपण ह्याची आळू वडी बनवणार आहोत। आणि काय काय पानं खूप चांगली आहेत, अशा प्रकारे पिकलेली थोडीशी असेल ते आपण कट करून घेणार आहोत तेवढी। आता मी आळू वडीसाठी काय काय साहित्य वापरते। बेसनचं पीठ, तांदळाचं पीठ, लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, सफेद तीळ, कोकम पाणी आणि गूळ, आणि हा ठेचा आहे, मिरची, तिखट, कढीपत्ता, कोथिंबीर, कढीपत्ता आणि लसूण। आता आपण सर्वात प्रथम बेसनचं पीठ घेऊया। त्यामध्ये आपण तांदळाचं पीठ टाकूया। तांदळाचं पीठ टाकलं ना, वडी एकदम मस्त क्रिस्पी आणि कुरकुरीत होते। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडी हळद टाकूया, लाल तिखट टाकूया, चवीप्रमाणे आपल्याला कसं लाल तिखट कसं पाहिजे, कारण आपण ठेचा टाकणार आहोत। नंतर गरम मसाला आपण टाकूया, रोजच्या वापरातला आपला। त्यानंतर मीठ टाकूया आपण, सफेद तीळ टाकूया आपण, आणि कोकम पाणी, आगूळ, आणि थोडंसं गूळ। आंबट गोड खूप छान टेस्ट लागते, म्हणून थोडंसं आपण गूळ टाकायचं आहे। आणि आता हे सर्व प्रॉपर आपण मिक्स करूया। आता आपण ठेचा टाकायचा राहिलाय, ठेचा टाकूया आपण। तिखट आहे, मी हिरव्या मिरच्या घेतल्यात, लसूण घेतले, कोथिंबीर घेतले, खूप तिखट आहे। सर्व प्रॉपर आपण मिक्स करून आधी घेऊया, आधी पाणी नको टाकूया। मिक्स करून झाल्यावरती आपण थोडं थोडं पाणी ॲड करून आपण जसं आपल्याला पाहिजे त्या पद्धतीने आपण पाणी थोडं थोडं ॲड करणार आहोत। जास्त पाणी टाकलं तर ते पातळ होईल, त्याच्यामुळे आपण थोडं थोडं पाणी ॲड करत जाऊया। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला बनवून घ्यायचं आहे। एकदम पण पातळ नाही, एकदम पण घट्ट नाही, मीडियम आपल्याला करून घ्यायचं आहे। ओटा आपण चांगला स्वच्छ साफ करून घेऊया, कारण आपण ओट्यावरती आळू वडी बनवणार आहोत। वडीची पाने आहेत ना, थोडी मी पिकलेला भाग तो कापून घेते। आणि ही जी देठं आहेत ना, ती आपल्याला आधी कट करायची आहेत सुरीच्या साहाय्याने। पूर्ण देठ आपल्याला हे काढून घ्यायचं आहे, व्यवस्थित आपण काढून घेतलं। आणि आपलं जे लाटणं असतं ना, ती जी मागची देठ आहेत ना, सर्व लाटण्याने ना आपण त्याच्यावरती लाटणं फिरवायचं आहे वडीच्या पानावरती। आणि मी हे कोकमचं पाणी लावले थोडंसं। आणि हे आपलं जे वडीसाठी आपण जे पीठ बनवले, बेसनचं, तांदळाचं सर्व मसाले टाकून पीठ बनवले ना, ते आपण हे आळू वडीला असं लावणार आहोत। अशा पद्धतीने एकदम पातळ आपल्याला लावायचं आहे। हे बघा, अशा पद्धतीने एकदम प्रॉपर आपल्याला सर्व लावून घ्यायचं आहे। आणि परत मी एक अजून त्याच्यावरती पान ठेवले वडीचंच, सेम त्याच पद्धतीने आपल्याला पानाला पण, त्या वरच्या पानाला आपल्याला सेम लावून घ्यायचं आहे। परत तसंच पातळ, जाड लावायचं नाही ना, तर खाताना जास्त बेसनच आपल्याला ते लागणार। सो एकदम पातळ पातळ आपल्याला असं लावत जायचं पीठ। तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने लावलंय ते। एकदम प्रॉपर लावून झाले। आता आपण जी वडीचं पान आहे ना, ते आपल्याला खालच्या साईडने पहिलं फोल्ड करून घ्यायचं आहे। माझ्या सासूबाई सांगतात कशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे ते। खालच्या पद्धतीने आपल्याला असं वरती फोल्ड करायचं आहे, मग दोन्ही साईडने आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचं आहे। आणि ह्याच्यावरती थोडंसं परत आपल्याला हलकंसं बेसनचं पीठ आपल्याला पीठ लावायचं आहे, ते जे आपण बनवले ते।
आणि आता आपल्याला हे फोल्ड करत जायचं आहे, दुमडत जायचं आहे आपल्याला, एकदम टाईट करायचं आहे आपल्याला, लूज पान नाही फोल्ड करायचं, एकदम टाईट करून ते आपल्याला फोल्ड करत जायचं आहे. अलगद हाताने एकदम जास्त जोर नाही लावायचं आहे, नाहीतर पान आपलं फाटेल. सो त्याच्यामुळे आपल्याला एकदम अलगद हाताने आपल्याला ते फोल्ड करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला प्रॉपर फोल्ड करून आपण घेतलंय. मस्तपैकी एकदम वडी पण छान जाड झाले. एक साईडला आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि आता आपण वडी चांगली मस्त वाफवून घेऊया. 20 ते 25 मिनटं आपल्याला लागतील, कारण थोडी आपली वडी जाड आहे, त्याच्यासाठी आपल्याला 25 मिनटं म्हणजे अर्धा तास पकडा आपण. अर्धा तासामध्ये आपली आळूवडी रेडी होणार आहे. तुम्हाला मी दाखवते. अर्धा तासाने बघा आपली आळूवडी मस्त रेडी झाले. हे बघा, मस्त छानपैकी शिजले. हे बघा, दोन्ही पण मस्त शिजलेत. आता आपण ना हे मस्त कट करून घेऊया. एकदम बारीक स्लाइस करून घ्यायचे त्याचे आपल्याला. हे बघा, एवढ्या पद्धतीने आपल्याला मस्त, बघा कशी मस्त जाड जाड झाले. आणि जाड जेवढी वडी होईल ना, त्याच्या वड्या पण बघा किती मस्त अशा मोठ्या मोठ्या येतात कापल्यावरती. बघा किती जाड आणि मोठ्या मोठ्या मस्त वड्या आहेत आणि एकदम पातळ कापल्यात. मी ना डीप फ्राय नाही करणार आहे, मी शॅडो फ्राय करणार आहे. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता किंवा शॅडो फ्राय पण करू शकता, पण मला आळूवडी अशी खायला आवडते. आमच्या घरी सर्वांनाच अशी वडी आवडते खायला. किती कलर पण सुंदर आलाय, दिसायला पण खूप छान वाटते आणि खायला पण खूप टेस्टी लागते. आपण दुसरी साइड पण मस्त फ्राय करून घेऊया. स्लो गॅस आपल्याला ठेवायचा आहे. गॅस जर आपण वाढवला तर आपली वडी करपणार आहे. बघा, तुम्ही पाहू शकता किती मस्त कलर पण आणि मस्त फ्राय झाले. हे बघा, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या चॅनलला प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.